त्याच्याशी तर खरं म्हणजे मी काही ते ऐकलंही नाही आणि मी काही त्याच्यावर जास्त गांभीर्याने कुठली गोष्ट घेत नाही. कारण आमची युती जी आहे, महायुती, ही विचारांनी झालेली आहे. बाळासाहेबांच्या, अटलजींच्या, अडवाणींच्या वेळेची ही युती आहे आणि एक युती जी आमची आहे एक आयडिओलॉजीवर झालेली आहे, विचारधारेवर झालेली आहे. इथं कुणाला काही जागा मिळणार, कुणाला काही राजकारणामध्ये जास्तीचं यश मिळणार, कमी मिळणार किंवा या सगळ्या गोष्टींवर ही युती नाही झाली. आणि म्हणून आता आमचे एनडीएचे नेते म्हणून या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एनडीएचं गठबंधनचं नेतृत्व करतायत, महायुतीचं नेतृत्व करतायत, देशाला पुढे नेत आहेत, देश पुढे जातोय. खरं म्हणजे याचा अभिमान आहे आम्हाला आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोदीजींवर संपूर्ण जसा जगातले जे सगळ्यात लोकप्रिय नेते जसं एनडीएचे घटक पक्ष म्हणून आम्ही देखील त्यांच्यावर प्रेम करतो, विश्वास ठेवतो आणि त्यामुळे ही विचारधारेशी निगडीत युती आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय आणि तेच विचार मोदी साहेबांचेही आहे. त्यामुळे या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत याच्याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. तुम्हाला एकदम परखड बोलणारे नेते, म्हणजे कुठलाही कार्य असेल त्याला विलंब लावत नाही, तुम्ही झटकने निर्णय घेता म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. परंतु महायुतीमध्ये जे ठरलं आहे ते होताना दिसत नाही. मग ते प्रवेशाच्या बाबतीत जे घडलं मध्यंतरी, जिथून आपण आला छत्रपती संभाजीनगर मधून, तिथले भाजपाने जे प्रवेश दिले, हे ठरलं होतं की एकमेकांच्या प्रवेश घ्यायचे नाही, तरी पण हे एकमेकांचे प्रवेश सुरू आहेत. मग एक शिवसैनिक म्हणून या सगळ्या ठरल्याबद्दल काय? यामध्ये मी एकच सांगतो, जेव्हा चर्चा झाली, आम्ही मंत्री माझ्या सोबत होते, मी होतो, मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेतली, त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की हे आता महायुतीला असं गालबोट लागेल किंवा महायुतीमध्ये कसे काही वादविवाद होतील अशा प्रकारचं काम कुणी करायचं नाही. मी माझ्या पक्षातल्या लोकांना सगळ्यांना मी सूचना देतो. मी सांगितलं, मी माझ्या पक्षातल्या लोकांना सगळ्यांना सूचना देतो. कारण शेवटी ही जी महायुती जी आहे आमची, ही महायुती कुणाला किती जागा मिळाल्या, कुणी किती जागा जिंकल्या या छोट्या मोठ्या विषयावर झालेली नाही. त्यामुळे आता एक प्रत्येकाने आम्ही युती धर्म पाळतोय आणि आमच्या मित्रपक्षांनी महायुतीने युती धर्म पाळण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे त्याच्या प्रकारचं त्या बैठकीमध्ये स्टेटमेंट केलं, आमच्याशी बोललेले आहेत आणि त्यामुळे भाष्य केलेलं आहे. मला वाटतं की छोट्या मोठ्या गोष्टी तर आपल्या कुटुंबामध्ये पण छोट्या मोठ्या कुरबुरी असतात, पण एक जो काही लार्ज इंटरेस्ट जो आहे हा आमचा जो आहे तो महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा आहे आणि विचारधारेचा जो विषय आहे आणि म्हणून विचार, विकास आणि विश्वास याच्यावर आमची त्रिसूत्रीवर माहिती झालेली. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्याला आचारसंहिता म्हणजे जसं युती धर्म पाळण्याबद्दल घालून घेतली पाहिजे. सगळ्यांनी घालून घेतली पाहिजे सगळ्यांनी. असं आहे की तुम्ही ही छोटी गोष्ट जरी असली तरी तुमच्या ती खूप मनाला लागली. तुम्ही निर्णय घेतला की तुम्ही वगळता कोणीही मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहायचं नाही. हा एक काय संदेश द्यायचा? असा कुठलाही संदेश वगैरे नाही. मी स्वतः मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित होतो आणि आमची बैठक झाल्या मंत्रिमंडळाची आम्ही सगळेच मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यामुळे मी स्वतः बैठकीला उपस्थित होतो. त्यामुळे शिवसेना अख्खी बैठकीला उपस्थित कॅबिनेटला होती. त्यामुळे त्याच्यामुळे एवढे सगळे विचार आणि त्याच्यावर मीडियामध्ये हे सगळे मीडियामध्ये सगळं चालवत असतात. प्रश्नही तुमचे, उत्तरही तुमची, सगळं तुमचं पतंग उडवत असतात. पण तुमचं आणि मुख्यमंत्र्यांचं व्यवस्थित चालू आहे बातचीत. मी काल फोनवर बोललो. गेल्या